नमस्कार मंडळी, शीतल किचन रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। चला तर आज आपण पाहणार आहोत तिळगुळाचे लाडू। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊया। इथे मी अर्धा किलो पांढरे तीळ घेतलेले आहे। त्यानंतर गूळ किसून घेतलेला आहे। अर्धा किलो तीळ म्हणजे 4 वाटी तीळ आहे आणि 3 वाटी या ठिकाणी मी गूळ किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला वेलची पूड लागणार आहे, म्हणजे इलायची पावडर। त्यानंतर ड्राय फ्रूट्स आहे, हे ऑप्शनल आहे, इथे होते माझ्याजवळ किसून म्हणून मी घेतले आहे। त्यानंतर थोडंसं तूप लागणार आहे आपल्याला, 2 ते 3 टेबलस्पून। चला तर सर्वप्रथम आपण छान तीळ भाजून घेऊया। आपली कढई गरम झाली आहे, आता आपण तीळ भाजून घेऊया। छान आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर आपली पुढची कृती आपल्याला करायची आहे। तीळ छान खमंग भाजून घ्यायचे आहे आपल्याला। जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। छान आपले तीळ भाजून घेतलेले आहे आपण। आता थोडेसे थंड करून घ्यायचे आहे तीळ। त्यानंतर आपण मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे। आता आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहे सर्वप्रथम। तर मी इथे 2 ते 3 वेळा तीळ बारीक करून घेणार आहे, म्हणजे 2 ते 3 बॅचमध्ये हे पूर्ण सारण तयार करून घेणार आहे। आता छान तीळ टाकलेले आहे। आता आपल्याला यामध्ये गूळ टाकायचा। सर्वप्रथम आपल्याला तीळ बारीक करून घ्यायचे आहे। बारीक झाल्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत। हे अगदी झटपट बनणारे तिळगुळाचे लाडू आहे। यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि कमी साहित्य देखील लागतं, पण खायला तेवढेच छान लागतात। बघू शकता तुम्ही, तीळ मी बारीक करून घेतले आहे। आता आपण किसून ठेवलेला जो गूळ होता तो यामध्ये टाकून घेऊया। आपल्याला 2 ते 3 बॅचमध्ये हे पूर्ण सारण बारीक करून घ्यायचं आहे। बारीक केलेल्या तिळामध्ये आता आपण गूळ टाकलेला आहे। थोडीशी वेलची पूड देखील आपण टाकून घेऊया। वेलची पूडने अतिशय छान स्वाद येते याला। त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट घेतले होते ते देखील टाकून घेऊया आणि पुन्हा आपण मिक्सरमधून छान बारीक करून घेऊया। बघू शकता तुम्ही, छान आपलं मिश्रण तयार झालेलं आहे तीळ आणि गुळाचं। अशा प्रकारे मी 2 ते 3 बॅचमध्ये पूर्ण तीळ आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे। आता आपण यामध्ये थोडीशी राहिलेली जी वेलची पूड होती ती टाकून घेऊया। छान मिक्स करून घेऊया। त्यानंतर इथे मी 1 ते 2 टेबलस्पून छान तूप टाकणार आहे। तूप घेतलेलं आहे ते टाकणार आहे, 1 ते 2 टेबलस्पून, आणि आपण छान मिश्रण मिक्स करून घेऊया आणि तिळाचे लाडू करून घेऊया। तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही तिळाचे लाडू करून घेऊ शकता। बघू शकता मिश्रण छान एकजीव झाल्यानंतर आपण लाडू तयार करून घेतलेले आहे। या प्रोसेसला अगदी कमी वेळ लागतो आणि झटपट लाडू तयार होऊन जातात। जर तुम्हाला सारण थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही आणखी त्याच्यामध्ये तूप टाकू शकता किंवा
गूळ देखील टाकू शकता किसून, थोडंसं मिक्सरमधून बारीक करून टाकू शकता. आणि या ठिकाणी छान लाडू वळले जात आहे, त्यामुळे मी आता याचे छान लाडू करून घेणार आहे तयार. फार मोठे पण नाही आणि फार छोटे पण नाही, मीडियम साईजचे छान लाडू मी या ठिकाणी वळून घेणार आहे. हिवाळ्यामध्ये अतिशय पौष्टिक असे आणि गुणकारी असे तिळाचे लाडू आता आपण तयार करून घेऊया. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. बघू शकता तुम्ही छान तिळाचे लाडू मी या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे. तुम्हाला मी 1 ते 2 लाडू करून दाखवते, त्यानंतर आपण असे सर्व सारणाचे छान लाडू तयार करून घेऊया. बघू शकता तुम्ही छान आपले लाडू तयार झालेले आहे. अगदी झटपट आणि लवकर तयार होणारे लाडू आपले या ठिकाणी तयार झालेले आहे. अगदी कमीत कमी साहित्यात. बघू शकता तुम्ही हे 2 ते 3 लाडू आपण तयार करून घेतलेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला सर्व मिश्रणाचे लाडू या ठिकाणी तयार करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही आपले लाडू, अशा सर्व मिश्रणाचे आपले लाडू तयार आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल आणि घंटी दाबायला विसरू नका, त्यामुळे तुम्हाला येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील.